महाराष्ट्रात खरंच मुसळधार पाऊस पडणार आहे का? याचबरोबर चक्रीवादळ जे तयार होणार हे चक्रीवादळ खरंच राज्यावरती आदळणार आहे का? अशा काही बातम्या न्यूज मीडिया याचबरोबर सोशल नेटवर्क होतं की राज्याच्या बहुतांश भागामध्ये धो मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. तर राज्यामध्ये येणाऱ्या 10 ते 12 दिवस म्हणजे जवळपास 13 तारखे ते 22 तारखेपर्यंत कोणत्याही स्वरूपात मुसळधार पाऊस पाहायला मिळणार नाही आहे. जे काही बंगालच्या उपसागरात डिप्रेशन तयार होणार आहे, या डिप्रेशनचे जी फोरकास्ट मॅप असेल किंवा फोरकास्ट ट्रॅक असेल त्यावरती सर्व अवलंबून आहे. मात्र तुर्तास तरी जर पाहिलं तर कोकणाचा जो दक्षिण भाग असेल, रत्नागिरी सिंधुदुर्ग येणारा 2 ते 3 दिवस पाऊस त्या ठिकाणी राहील. त्याच्यानंतर जवळपास 14 ते 15 तारखेनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर गोवा असेल, रायगड असेल, मुंबई पालघर हा जो कोकणाचा भाग असेल याच भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. याचबरोबर जो अति पूर्व भाग असेल म्हणजे गडचिरोलीचा पूर्व भाग असेल त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. राज्याच्या इतरत्र मात्र पाऊस पाहायला मिळणार नाही. मात्र पावसाचं वातावरण तयार झालं तर मात्र 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळेल. या संपूर्ण 10 दिवसात राज्यात पाऊस पाहायला मिळणार नाहीये. पाऊस जर झाला तो काही ठिकाणीच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा आपण खास करून विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये उत्तर भारताचा जो पर्वतीय भाग आहे या ठिकाणी जो WD आहे या WDच्या प्रभावामुळे हिमाचल प्रदेश असेल, याचबरोबर राजस्थानचा उत्तर भाग असेल, तसे जम्मू काश्मीर लेह लडाख या ठिकाणी ढगांची व्याप्ती वाढलेली आहे. त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. याचबरोबर देशाचा जो दक्षिण भाग असेल याच्यामध्ये बंगालचा उपसागराचा उजवा हा भाग आणि अरबी समुद्राचा भाग या ठिकाणी ढगांची व्याप्ती वाढत आहे. याचबरोबर पश्चिम किनारपट्टीचा दक्षिण भाग असेल म्हणजे गोवा असेल, कर्नाटक असेल, केरळपर्यंत या ठिकाणीही पावसाच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतात. याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार राज्याचं जर पाहिलं तर राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढग पाहायला मिळत आहेत. याचबरोबर सिस्टम वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर विचार जर केला, श्रीलंकेचा पूर्व बाजूला या ठिकाणी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. लो प्रेशर एरिया त्या ठिकाणी डेव्हलप झाला आहे. हा लो प्रेशर एरिया येणाऱ्या काही दिवसामध्ये उत्तरेला सरकण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हा प्रेशर एरिया जर उत्तरेला सरकला त्यावेळेला उत्तर भारतामधून म्हणजेच राजस्थान असेल, याचबरोबर गुजरात असेल या ठिकाणाहून जे वारं असेल ते वारं राज्याच्या भागापासून कर्नाटकपर्यंत सरळ रेषामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पाऊस जो असेल तो दक्षिणेला असेल, उत्तरेला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. उष्णतेची तीव्र लाट ही राज्यामध्ये आजपासून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आपण काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की उष्णता तीव्र होणार आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये तापमानामध्ये प्रचंड वाढ आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर राजस्थानचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे, तसेच अरबी समुद्रामधूनही एक सर्क्युलेशन आणि जी ट्रफ रेषा जी आहे ती ट्रफ रेषा महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून मध्य प्रदेशपर्यंत अशी विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ढगांची जी व्याप्ती आहे या ट्रफ रेषा शेजारीच पाहायला मिळतात. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार पाहिलं म्हणजे आज रात्री पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज रात्री कोल्हापूरचा जो दक्षिण भाग असेल आणि सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी काही प्रमाणामध्ये हलक्या पावसाची दाट शक्यता आहे. जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही आहे. याचबरोबर संपूर्ण राज्याचं जर पाहिलं सांगली असेल, सातारा, सोलापूर, पुणे, अहिलानगर, याचबरोबर नाशिक, जळगाव, तसेच अकोला असेल, याचबरोबर अमरावतीचा काही भाग असेल या ठिकाणी जी तुम्हाला ढग दिसतंय हे ढग पावसाचे नाही आहेत. हे विखुरल्या स्वरूपाचे ढग आहेत. जर पाऊस यामधून झाला तर किंचित एकदम हलक्या स्वरूपाचा काही वेळापुरता थेंब पाहायला मिळण्याची शक्यता. राज्यात इतरत्र मात्र कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा राज्यात तापमानाचा जर विचार केला, आज दिवसभर राज्यामध्ये प्रचंड उष्णता पाहायला मिळाली. जळगावमध्ये सर्वाधिक जवळपास 45 डिग्री सेल्सिअस उच्चांकी तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर कोकण किनारपट्टी असेल म्हणजे मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत हा जो कोकणी पट्टा असेल या भागामध्ये मात्र उमस जास्त पाहायला मिळाले. अतिशय तीव्र गरमी त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार जर केला, अमरावतीचा उत्तरेचा भाग जो असेल, चिखलदरा असेल, याचबरोबर धरणी असेल या ठिकाणी जवळपास 45 ते 47 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण विदर्भ याच्यामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम असेल, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ संपूर्ण पट्टा या भागाचा जर पाहिला या भागामध्ये जवळपास 42 ते 44 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही अंशी 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर संपूर्ण मराठवाडा याच्यामध्ये बीड असेल, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव उत्तर भाग, संभाजीनगर, जालना, संपूर्ण खानदेश याच्यामध्ये जळगाव असेल, धुळे, नंदुरबार
आणि नाशिक या भागामध्ये हे जवळपास 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच सोलापूरचा संपूर्ण जिल्हा असेल, धाराशिवचा दक्षिण भाग असेल, लातूरचा दक्षिण भाग असेल, सांगलीचा जत असेल, कवठेमहांकाळ असेल, साताराचा वडूज, दहिवडी, फलटण, शिरवळ, पुण्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल. या ठिकाणी जर पाहिलं, या ठिकाणी टेम्परेचर जवळपास 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. घाट माथ्यावरती सांगलीचा पश्चिम भाग, कोल्हापूर संपूर्ण जिल्हा, सातारा पश्चिम घाट, याचबरोबर कोकणाचा अतिपूर्व भाग असेल, खालापूरपर्यंत या ठिकाणी जर पाहिलं जवळपास 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. ठाणे आणि पालघर या ठिकाणी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. अति पश्चिम भाग असेल, म्हणजे रत्नागिरीचा पश्चिम भाग असेल, सिंधुदुर्गचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. काही ठिकाणी 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणचं जर पाहिलं, या ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पाहायला मिळेल. काही ठिकाणी 43 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात जर पावसाचा खास जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यात कोणत्याही विभागामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही. जर पाऊस झाला तर काही वेळापुरता कोकण किनारपट्टीचा दक्षिण भाग असेल, कोल्हापूर किंवा सिंधुदुर्ग या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा 1-2 ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. राज्यात इतरत्र मात्र पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचबरोबर 13 ते 23 तारखेपर्यंत आपण जर फोरकास्ट जर पाहिला, याच्यामध्ये काही अंशी बदल होण्याची दाट शक्यता आहे. तर या दरम्यान सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी या ठिकाणी पावसाची व्याप्ती वाढू शकते. तसेच रायगड, ठाणे असेल, मुंबई असेल, पालघर असेल, हा संपूर्ण पट्टा या 10 दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र लगेच पाऊस पाहायला मिळणार नाही. 1 ते 2 दिवस रत्नागिरीपर्यंत राहील. त्याच्यानंतर रायगड आणि पालघरमध्ये 1 ते 2 दिवस पाऊस पाहायला मिळेल. राज्याचा इतर संपूर्ण विभाग जर पाहिला तर येणाऱ्या 23 तारखेपर्यंत पाऊस पाहायला मिळणार नाही. फक्त काही अंशी ढगाळ वातावरण निर्माण झाले, वातावरण पोषक झालं तरच पाऊस पाहायला मिळेल, तेही काही पर्टिक्युलर ठिकाणीच. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा राज्याचा IMDचा हवामानाचा अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या 24 तासासाठी जालना असेल, संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची दाट शक्यता IMD खात्याने व्यक्त केली. याचबरोबर संपूर्ण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागात कोणत्याही पद्धतीचा इशारा IMD खात्याने दिलेला नाही. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान. जर आतापर्यंत ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कृपया तुमच्या शेतकऱ्यांपर्यंत, याचबरोबर तुमचे ग्रुप्स असेल, व्हॉट्सअप ग्रुप्स असेल, त्यापर्यंत तुम्ही ही माहिती नक्की फॉरवर्ड करा. आणि याबद्दलचे जर तुम्हाला काही कमेंट्स द्यायचे असतील तर तुम्ही कमेंटही देऊ शकता. धन्यवाद.